आहे का? पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पायावर 2 खड्डे का आहेत? यामागे एक खूप मोठी आणि बोधप्रद कथा दडली आहे. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मुक्तकेशी नावाची एक दासी होती. ती दिसायला अत्यंत रूपवान होती, पण या सौंदर्यासोबतच तिला स्वतःच्या रूपाचा खूप गर्व होता. तिला वाटायचे की जगात तिच्या इतके सुंदर दुसरे कोणीच नाही. एके दिवशी ती आपल्या घराच्या अंगणात उभी असताना तिला दूरवरून टाळ मृदंगाचा आणि हरिनामाचा गजर ऐकू आला. त्या आवाजात एक वेगळीच ओढ होती, ज्यामुळे ती त्या दिशेने खेचली गेली. जवळ जाऊन पाहते तर काय, वारकऱ्यांचा एक मोठा समूह आनंदाने नाचत गात पंढरीच्या वारीला निघाला होता. कुतूहलाने मुक्तकेशीने एका वारकऱ्याला विचारले, अहो, तुम्ही हे काय करत आहात आणि हा कोणाचा गजर चालला आहे? त्यावर वारकरी प्रेमाने म्हणाले, आम्ही आमच्या लाडक्या विठ्ठलाचा गजर करत आहोत. विठ्ठल ही आमची माऊली आहे, आमची माय आहे. हे ऐकून मुक्तकेशीने विचारले, पण हा विठ्ठल आहे तरी कोण? वारकरी म्हणाले, तो गोकुळातला कान्हा आहे. तो लोणी खातो. तो दिसायला अत्यंत सुंदर आहे आणि लोण्यासारखाच मनाने मऊ आहे. लोण्यासारखा मऊ आणि सुंदर देव हे ऐकून मुक्तकेशीच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. ती म्हणाली, कुठे आहे हा विठ्ठल? मी पण तुमच्यासोबत येऊ शकते का? वारकऱ्यांनी आनंदाने होकार दिला. तिच्या मनात विचार आला, जर हे लोक विठ्ठलाला एवढे मानतात आणि तो एवढा सुंदर व मऊ आहे, तर मला त्याला एकदा बघावंच लागेल. मुक्तकेशी वारकऱ्यांसोबत पंढरपूरला पोहोचली. मंदिरात जाऊन जेव्हा ती विठ्ठलाच्या मूर्तीसमोर उभी राहिली तेव्हा तिचा भ्रमनिरास झाला. काळ्या रंगाची पाषाण मूर्ती पाहून ती मनातल्या मनात म्हणाली, हे लोक तर म्हणत होते की विठ्ठल मऊ आहे, पण हा तर काळा कभिन्न दगड आहे. हा दगड कसा काय मऊ असू शकतो? लोकांचे म्हणणे खोटे ठरवण्यासाठी आणि स्वतःची शंका दूर करण्यासाठी तिने गर्वाने आपली 2 बोटे विठ्ठलाच्या पायावर रोवली. पण त्याच क्षणी एक अद्भुत चमत्कार घडला. ज्या पाषाणाला ती कठोर समजत होती तो दगड खरोखरच लोण्यासारखा वितळला आणि मुक्तकेशीची 2ही बोटे त्या मूर्तीच्या पायात खोलवर रुतली गेली. त्याच क्षणी मुक्तकेशीचा सारा गर्व गळून पडला. तिला समजले की विठ्ठल केवळ दगड नाही, तर भक्तीसाठी वितळणारा परमात्मा आहे. ती रडत विठ्ठलाच्या चरणी पडली आणि म्हणाली, विठ्ठला, माझी चूक झाली. तू खरंच माऊली आहेस. तिच्या त्या स्पर्शाचे 2 खोल ठसे आजही विठ्ठलाच्या चरणांवर पाहायला मिळतात, जे आजही साक्ष देतात की देवभावाचा भुकेला आहे आणि भक्तीने पाषाणही वितळतो. महाराष्ट्र